दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला अमरावतीत मोठा प्रतिसाद मिळाला. विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या विराट मोर्चाने अमरावतीचे लक्ष वेधून घेतले. मोर्चादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध नोंदविला. हम उतरे हैं मैदान में। बाळासाहेब आंबेडकर तुम्हारे साथ, हम तुम्हारे साथ हातात फलक, बॅनर आणि निळे झेंडे घेऊन सहभागी झालेल्या आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. मोर्चा शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि व्यापारी भागातून काढण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांना दुकाने स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. अनेक व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली, तर काही ठिकाणी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मोर्चामुळे शहरातील काही प्रमुख मार्गांवर वाहतुकीवर परिणाम झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी केली. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि निषेध व्यक्त करत मोर्चाचा समारोप करण्यात आला. इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांचा जीव चाललाय. जंतर मंतरवर इतक्या विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत. त्यांना खिळे टोकून लाठीने मारल्या चाललंय. कशासाठी? विद्यार्थ्यांचा हक्क नाही आहे हा की त्यांना शिक्षण भेटावं. टेट एक्झाम मध्ये पेपर लीक झालाय, नीट मध्ये पेपर लीक झालाय, नेट मध्ये पेपर झालाय, एसबीआयच्या पेपर मध्ये 12 प्रश्न कॅन्सल करण्यात आले. याला उत्तर कोण देणार?
जंतर मंतरवर जे आमरण उपोषण सुरू आहे ते मला वाटतं 20 ते 25 दिवसापासून सुरू आहे. मोठमोठे नेते गेले, मोठमोठे अधिकारी गेले, मोठमोठे पक्ष गेले, परंतु अजूनही मोदी सरकार मानलेलं नाही आहे. मोदी सरकार बेईमानीवर उतरलेलं आहे. मोदी सरकार फक्त लोकांच्या मरण्याची वाट बघत आहे. मोदी सरकारपासून देशाला धोका आहे. हे भ्रष्ट सरकार बरखास्त झालं पाहिजे आणि याचबरोबर मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रसाद यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि यांनी ताबडतोब इस्तीफा दिला पाहिजे. मला वाटतं दिल्लीच्या जंतर मंतरवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार केला. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, अनेक मुली मरण पावली. त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आपण पाहत आहे की वंचित बहुजन आघाडी संपूर्ण कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आज अमरावती बंद करत आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद सुद्धा भेटत आहे. जर या सरकारने लगेच विद्यार्थ्यांच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर या देशामध्ये नेपाळ सारखं जे झालं, बांगलादेश सारखं झालं, ते होण्यास वेळ लागेल. आंदोलन जंतर मंतरवर जे अमानुषपणे हत्या झाली, मारहाण झालेली आहे विद्यार्थ्यांना आणि ते विद्यार्थी देशाचं भविष्य आहे. म्हणून त्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये बंदचा जो पुकार दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी, त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी, संघटनेचे लोक आज अमरावती बंद करत आहे आणि अमरावती बंदला सुद्धा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्या कारणाला विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे. म्हणून हा निषेध सर्वीकडे नोंदवण्यात येत आहे. उद्या या व्यापाऱ्यांची सुद्धा लेकरं शिक्षण घेत आहे. म्हणून त्यासाठी हे आंदोलन आम्ही ताकदीनं करत आहे आणि हे आंदोलन चालूच राहणार आहे.